छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवट करायच्या उद्देशाने अफजल खान साधारण 5 ते 7 सप्टेंबर 1659 ला विजापुराहून निघाला। अफजल खानाला हे माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वधर्माभिमानी आहेत आणि त्यांना नमवायचं असेल तर हिंदू धर्मावर घाला घातला पाहिजे। म्हणून अफजल खानानं पहिला वार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी असणाऱ्या तुळजापूरच्या भवानीवर। सप्टेंबर महिन्याच्या साधारण याच दिवसात नवरात्रीच्या थोडा अगोदर अफजल खानाने तुळजापूरच्या भवानी मंदिरावर धाड घातली, मंदिराचा विध्वंस केला, त्याचबरोबर तुळजाभवानीची मूर्ती देखील फोडली। अफजल खानाला वाटलं की आपण मूर्ती फोडली, आपण बुत शिकन झालो, पण तरीही आपलं कुणी काही वाकडं करू शकलं नाही। हिंदूंचे देवी देवता आपल्याला काहीच करणार नाहीत। पण असं म्हणतात की याच वेळी तुळजापूरच्या मंदिरातून निघून तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीत जाऊन बसली आणि त्याच तलवारीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध केला। मी काही ठिकाणी असं वाचलं की तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो, ते देण्यामागे तुळजाभवानीने महाराजांच्या तलवारीत घुसून अफजल खानाचा जो शेवट केला त्याच्यासाठी की त्याच्या मागे दुसरंच काही कारण आहे। आणि मुळात तुळजाभवानी ही तुळजापूरला आली तरी कशी आणि तुळजाभवानीचं नाव तुळजा कसं पडलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तुळजाभवानीचं मंदिर हे महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून साधारण 2600 फूट उंचीवर यमुनाचल नावाच्या डोंगरावर बसलेलं आहे। तुळजापूरचा प्राचीन काळात चिंचपूर असा देखील उल्लेख आढळतो, म्हणजे देवी यायच्या अगोदर तिथं चिंचपूर होतं। तुळजाभवानीचा इतिहास पाहता पहिल्यांदा हे पाहूया की तुळजाभवानी तुळजापुरात कशी आली। प्राचीन काळातली कृतायुगातली एक गोष्ट आहे। कर्दम ऋषी नावाचे एक महान तपस्वी या भूमीवर राहत होते। कर्दम ऋषींना अनुभूती नावाची एक सुंदर आणि सुशील पत्नी होती। या अनुभूतीला एक लहान मुलगा होता, पण तिचा मुलगा लहान असतानाच दुर्दैवानं कर्दम ऋषींचं निधन झालं आणि ती एकटी पडली। आपल्या मुलाला घेऊन ती आपलं आयुष्य कंठत असताना कुकुर नावाच्या एका राक्षसाची नजर अनुभूतीवर पडली आणि त्याने तपश्चर्या करत असलेल्या अनुभूतीला स्पर्श केला। त्याच्यापासून आपलं संरक्षण करायच्या उद्देशानं घाबरलेल्या अनुभूतीनं आदिमायेचा धावा केला आणि विनंती केली की मला आताच्या आता या राक्षसापासून वाचव। त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी आदिमाया भवानीचं रूप घेऊन अतिशय त्वरित समोर येऊन उभी राहिली। कुकुर दैत्यानं देखील मग महिषासुराचं रूप घेतलं। महिषासुराकडे प्रचंड ताकद होती, शक्ती होती। भवानी देवीनं आपल्या हातात असलेल्या त्रिशूलाचा वापर करून महिषासुराचं मुंडकं धडावेगळं केलं आणि अनुभूतीला वाचवलं। अतिशय त्वरित भवानी देवी उपस्थित झाली, म्हणून भवानी देवीला त्वरित भवानी असं नाव पडलं। त्वरित भवानीचंच पुढं तुळजाभवानी, तुळजाभवानी असे अपभ्रंश होत गेले आणि आपण तिला तुळजाभवानी असं म्हणतो। काही लोक म्हणतात की तुळजाभवानीला जो मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो तो तुळजाभवानीच्या आशीर्वादाने अफजल खानाचा वध झाला म्हणून दिला जातो। अफजल खानाच्या नावाने दिला जातो किंवा महिषासुराच्या नावाने दिला जातो, पण प्रत्यक्षात गोष्ट वेगळीच आहे। ती गोष्ट तुम्हाला सांगायच्या अगोदर तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो। अनेक लोक मला कमेंट्स मध्ये विचारत असतात की तुम्ही बिझनेस बद्दल व्हिडिओ करा, पैसे कसे मिळवायचे व्हिडिओ करा, उत्पन्न कसं वाढवायचं ते सांगा। म्हणून मी तुम्हाला एका जबरदस्त ॲपची ओळख करून देतो, मार्केट वुल्फ। हे एक सेबीचं नोंदणीकृत ॲप आहे जे भारतात अतिशय वेगानं वाढत आहे। हे वापरायचं कसं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो। इथं पिन टाकून लॉग इन केलं, फक्त फॉलो ट्रेंडवर क्लिक करा, ते तुम्हाला मार्केटमध्ये चालू असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स दाखवते आणि तुम्ही एका क्लिकमध्ये ते फॉलो करू शकता। इथं तुम्ही अगदी कमी इन्व्हेस्टमेंट अमाउंटमध्ये देखील ट्रेडिंग सुरू करू शकता। इतर ॲप्सवर तुम्हाला जवळजवळ 3 पट जास्त पैसे भरावे लागतात फक्त इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी। यामध्ये इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर सुद्धा आहे जे तुम्हाला नुकसान होण्यापासून वाचवतं। जसं तुमचं ट्रेड नुकसानीच्या एका टप्प्यावर आला की तुम्ही स्टॉप लॉस लावला असेल नसेल, आपोआप स्टॉप लॉस लावून तुमचं नुकसान होण्यापासून ते तुम्हाला वाचवतं। यांचं ब्रोकरेज मार्केटमध्ये सर्वात कमी आहे। हे पहा, प्रॉफिट ट्रेंड नुसार मी ट्रेड करत होतो। मी स्टॉप ट्रेड क्लिक केलं आणि लगेचच 1306 रुपयाचा प्रॉफिट बुक झाला। ही संपूर्ण सुविधा तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाइम मध्ये वापरू शकता। लाईफ टाइम मध्ये हे इथं जास्त महत्त्वाचं आहे। इथं तुम्ही गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल किंवा नॅचरल गॅस सारख्या कमोडिटीज मध्ये सुद्धा ट्रेड करू शकता। सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे ट्रेडिंग चालेल। याशिवाय मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन देखील देतं। पहा, लोकांनी 28 तारखेला एका दिवसात 11,850, जूनमध्ये 70,468 आणि जुलैमध्ये 59,796 रुपयाचा प्रॉफिट बुक केला आणि या प्रॉफिटवर मार्केट वुल्फ कुठल्याही प्रकारचं कमिशन घेत नाही, कारण ते
फ्री रिकमेंडेशन होते। मार्केट वुल्फ ॲपचे आधीच 2 मिलियन डाउनलोड झालेले आहेत। मग उशीर कशाला करता? लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, कमेंट देखील पिन करून ठेवतोय, जरूर जा आणि या ॲपचा फायदा घ्या। आता येऊया आपल्या विषयाकडे। तुळजाभवानीचं मंदिर, या मंदिराच्या आसपास असलेला परिसर पाहता साधारण 1000 वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं। पण तरीही इतिहासकार म्हणतात की तुळजाभवानीचं मंदिर राष्ट्रकूट राजांच्या काळात किंवा यादव राजांच्या काळात बांधलं गेलं असावं। तुळजापूर तालुक्यातील काटी या गावात 1397 सालचा एक शिलालेख सापडतो, ज्यामध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा आणि मंदिराचा उल्लेख आहे। तो या मंदिराचा सर्वात जुना आपल्याला सापडलेला उल्लेख आहे। तुळजाभवानी देवीच्या बाबतीत काही प्रथा परंपरा पाळल्या जातात, जसं की तुळजाभवानीला जो नैवेद्य येतो तर नैवेद्य दिवसभरात 3 प्रकारचा येतो। तुळजाभवानीला एक नैवेद्य निजामाचा दिवाना असलेल्या चंदूलाल याच्या घराण्याकडून देखील येतो। एक नैवेद्य नवरात्रीच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईकडून येतो, जो दूध खिरीचा नैवेद्य असतो। याशिवाय रोजच्या रोज तुळजाभवानीला एक मांसाहाराचा म्हणजे मटणाचा नैवेद्य देखील दाखवला जातो। या नैवेद्याची परंपरा देखील मंदिर जेव्हापासून आहे तेव्हापासूनची आहे। महाराजांनी अफजल खानाला कापला त्याच्याशी याचा डायरेक्ट संबंध लावता येत नाही। इथले काही लोक आणि मंदिराचे पुजारी म्हणतात की तुळजापूरच्या भवानीला मांसाहाराचा जो नैवेद्य दाखवला जातो तो तुळजाभवानीच्या पायात असलेल्या महिषासुरासाठी दाखवला जातो, कारण महिषासुराने तुळजाभवानीकडे त्याचा मृत्यू होत असताना 2 मागण्या केल्या होत्या की तुझ्या पायी मृत्यू येऊन मी पावन झालो, पण माझं नाव जगामध्ये राहावं म्हणून तुझ्या नावा अगोदर माझा नावाचा उल्लेख केला जावा आणि मला रोजच्या रोज मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा, आणि देवीनं त्याची इच्छा पूर्ण केली असं सांगितलं जातं। पण ही गोष्ट देखील कन्फर्म आणि फायनल आहे असं मानता येत नाही। काही लोक असंही म्हणतात की भारतात शाक्त पंथाची एक परंपरा आहे। तुळजापूरचं मंदिर हे भारतातल्या 51 शक्तिपीठांच्या पैकी एक आहे। भारतातल्या अनेक शक्तिपीठांच्या मध्ये देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो। कामाख्या मंदिर गुवाहाटी, कालिका मंदिर दिल्ली, महाकाली मंदिर उज्जैन, तारापीठ बंगाल अशी अनेक मंदिरं शक्तिपीठाची आहेत जिथं अशा प्रकारे नैवेद्य दाखवला जातो। कामाख्या मंदिराला मी स्वतः भेट दिलेली आहे। या मंदिराच्या दारातच कत्तलखाना आहे, तिथं बोकडांचा आणि म्हशींचा रोजच्या रोज बळी दिला जातो। तो नैवेद्य कामाख्या देवीला दाखवला जातो। शाक्त पंथामध्ये देवीला शक्तीचा स्रोत मानलं जातं आणि शाक्त पंथामध्ये पंचमकाराला अतिशय महत्त्व दिलं जातं। हे पंचमकार कोणते असतात तर मद्य, मत्स्य, मुद्रा, मैथुन आणि मांस। त्यामुळे शाक्तपंथीय मंदिरामध्ये सर्रासपणे मांसाहाराचा नैवेद्य दिला जातो। तुळजाभवानीचं मंदिर हे शाक्तपंथीय आहे असं मी म्हणत नाही, पण भारतातल्या शक्तिपीठांच्या मध्ये अनेक शक्तिपीठ ही शाक्तपंथीय आहेत, तिथं अशा प्रकारचा नैवेद्य दिला जातो। प्राचीन काळापासून त्यामध्ये काळानुरूप काही बदल झालेले आहेत। काही ठिकाणी नव्या प्रथा परंपरा पडलेल्या आहेत। त्यामुळे तुळजापूरच्या तुळजाभवानीला जो मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो तो शाक्तपंथीय परंपरेने देखील असू शकतो, कारण ही प्रथा अत्यंत जुनी आहे। जेव्हापासून हे मंदिर आहे तेव्हापासून आहे, किंवा तो महिषासुर मर्दिनी या तिच्या रूपामुळे महिषासुराला दिला जात असेल अशी आख्यायिका सांगितली जाते, ती देखील असू शकते। तुळजापूरच्या भवानीच्या नावाबद्दलची, देवीच्या तुळजापूरला येण्याबद्दलची आणि तिच्या नैवेद्याबद्दलची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मार्केट वुल्फ ॲपची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंट्समध्ये कमेंट पिन करून ठेवतोय। जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर या ॲपचा आणि त्याच्या सुविधांचा नक्की वापर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।